नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत. माझे पी एस ब्लॉग या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये तुम्हाला नंदवाळमधील रुक्मिणीचा जो काही वारी सोहळा असतो तो मी मंदिरात कॅप्चर केलेला आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता बरोबर मी नंदवाळ गावच्या फाट्यावर आहे आणि तुम्ही बघू शकता हा मुख्य रस्ता आहे आणि इथून उजव्या बाजूला जो रोड गेलाय तो राधानगरी इकडे जातो, तर डाव्या बाजूचा जो रोड आहे तो कोल्हापूर पोईखडीवरून आलेला रोड आहे. आणि आता आपल्याला समोर नंदवाळ या गावामध्ये जायचं आहे. ज्या लोकांना पंढरपुरातील विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जाता येत नाही किंवा वारी सोहळा अनुभवता येत नाही असे लोक कोल्हापुरातील प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या नंदवाळ या गावामध्ये दिंडी सोहळा म्हणजे जो वारीला जात असतात. यावर्षी आपल्याला मिरजकर तिकटीपासून जायला मिळालं नाही. डायरेक्ट आपण नंदवाळ गावामध्ये गेल्यानंतर व्हिडिओ चालू केलेला आहे. तुम्ही आता बघू शकता नंदवाळ गावामध्ये वरती आल्यानंतर डोंगरावर एक जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. खाऊच्या गाड्या असतील किंवा खेळण्यांचे स्टॉल असतील हे मोठ्या प्रमाणामध्ये लागलेले आपल्याला दिसत असतात. दक्षिण महाराष्ट्राचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम पार पडत असतात. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरापासून सकाळी चांदीच्या रथासह ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा नंदवाळच्या दिशेने निघत असतो. दिंडी मार्गावर निवृत्ती चौक व खंडोबा मंदिरासमोर आश्वांचे आणि संत बाळूमामांच्या मेंढ्यांचे उभे रिंगण पार पडते, तर पोईकडच्या माळावर नेत्रदीपक असा गोल रिंगण सोहळा पार पडत असतो. यावेळी हजारो वारकरी, भजनी मंडळी, टाळकरी आणि संतांच्या वेशभूषेत लहान मुले या 10 ते 12 किमीच्या पायीवारीत विठुनामाचा गजर करत सहभागी होत असतात. सध्या आपण आता मंदिर परिसरामध्ये आहे आणि मंदिर परिसरामध्ये समोरच एक भली मोठी स्क्रीन लावून त्या स्क्रीनवर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन या ठिकाणी भाविकांसाठी देण्यात आलेलं आहे. तसेच समोरून मंदिर देखील बघू शकताय. मंदिरापाशी भाविकांनी खूप गर्दी केली होती. सकाळपासूनच दर्शनासाठी लोक येत आहेत. आत्ता या ठिकाणी आपण दुपारी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकताय गर्दी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तसेच लोक मुखदर्शन असेल किंवा चरणस्पर्श असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थितीत आहेत. आत्ता थोड्याच वेळात या ठिकाणी पालखीचं आगमन होणार आहे. तत्पूर्वी मंदिर परिसरामध्ये माऊलींच्या आश्वांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकताय. पालखी दुपारी नंदवाळ येथील प्राचीन हेमाडपंथी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचते. श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी हे रथामध्ये काढून त्या ठिकाणी आरती होऊन वारीची सांगता होते. श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंदिरामध्ये आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी एक चैतन्यदायी सोहळा तसेच या ठिकाणी महाआरती केली जाते. तुम्ही आता बघू शकता मंदिरामध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणली जात आहे आणि मंदिरामध्ये आत देखील गेल्यानंतर तुम्हाला एक सुंदर अशा प्रकारे रेखाटण्यात आलेली रांगोळी दाखवतो.
नंदवाळ याचे प्राचीन नाव हे नंदग्राम असे आहे. प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे या नंदवाळमध्ये ज्यांना पंढरपूर या ठिकाणी जाता येत नाही असे लोक नंदवाळ या ठिकाणी येऊन हा चैतन्यदायी सोहळा अनुभवत असतात. अशी श्रद्धा आहे की आषाढी एकादशीच्या आदल्या रात्री पांडुरंग नंदवाळ येथे मुक्काम करतात आणि सकाळी पंढरपूरकडे रवाना होतात. पंढरपूरला विठ्ठल 28 युगे उभा आहे तर नंदवाळ येथे 32 युगे उभा असल्याचा पौराणिक उल्लेख या ठिकाणी आपल्याला आढळतो. भल्या पहाटे मंदिर देवस्थान समिती व मानकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी आणि राई सत्यभामा यांच्या स्वयंभू मूर्तींना काकड आरती, महाअभिषेक आणि महापूजा केली जाते. पहाटेपासूनच मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी उघड केले जाते. कोल्हापूर, सांगली, कोकण आणि सीमा भागातून येणाऱ्या लाखांहून अधिक भाविकांसाठी मुखदर्शन आणि चरणस्पर्शाची विशेष रांग बॅरिगेट लावून तयार केली जाते. मंदिरामध्ये भजन, कीर्तन, अखंड हरिपाठ सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये चालू असतो. याचा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेत असतात. तसेच या वारी सोहळ्यामध्ये अनेक सेवेकरांकडून मोठी सेवा देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने केला जात असतो. हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.